नमस्कार मित्रांनो, अमेरिकेची अध्यक्षपदाची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. अगोदर डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात बायडेन हे उमेदवार होते, पण तब्येतीमुळे त्यांनी माघार घेतली आणि त्यांच्या पक्षाच्या त्यांच्यासोबत असणाऱ्या उपराष्ट्राध्यक्ष असणाऱ्या कमला हॅरिस यांना ती संधी मिळाली आणि त्या आज राष्ट्रपतीच्या संभाव्य उमेदवार आहेत. म्हणजे तशी त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि त्यांच्या पक्षाने त्यांना पुढील राष्ट्रपती म्हणून निवडणुकीसाठी नामांकन केलं. आता ह्या दोघांमध्ये म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होईल आणि त्यातून एक कोणतरी निवडून येईल. खरं तर अमेरिकेच्या 250 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरच्या लोकशाही काळात एकही स्त्री अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष झाली नाही. खरं तर अमेरिकेसारखा प्रगल्भ व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा, समानतेचा मानबिंदू ठरणारा आणि जगाला लोकशाहीचं ज्ञानामृत पाजणारा हा अमेरिका मात्र आजही स्त्रीला राष्ट्राध्यक्ष बनवू शकला नाही. पूर्वी हिलरी क्लिंटन यांनी असा प्रयत्न करून बघितला, त्यातच श्वेतवर्णी, पण त्यांनाही अमेरिकेने स्वीकारलं नाही. आज कमला हॅरिस त्या पदासाठी उभ्या आहेत, पण त्या कृष्णवर्णी आणि त्यात भारतीय वंशाच्या असून त्यांना अमेरिकेचा मतदाता कितपत साथ देतो हा प्रश्न आहे. खरं तर श्रीलंकेसारख्या गरीब आणि मागासलेल्या देशात पहिली राष्ट्राध्यक्ष सिरिनायके भंडारनायके झाल्या. त्यानंतर भारतातील वेगळे जाती धर्म असूनही इंदिरा गांधी ह्या भारताच्या पहिल्या पंतप्रधान झाल्या. तसेच बऱ्याचशा देशांमध्ये स्त्री ही राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान झाली आहे, पण अमेरिकेत हे अजून घडले नाही. ते घडावं अशी आपण सदिच्छा आणि कमला हॅरिसला निवडून यावं म्हणून पाठिंबा देऊ. खरं तर कमला हॅरिस या धडाडीच्या नेत्या असून त्यांनी फार उत्तम काम केलेलं आहे. पण डोनाल्ड ट्रम्प हे फर्स्ट अमेरिकेचा नारा देतात आणि त्याच्यामुळे ते उजव्या भूमिकेतून लोकांना साथ घालतात आणि आजकाल जगभर उजव्या लोकांची चलती आहे, कारण बऱ्याच देशांमध्ये उजव्या पक्षाचं सरकार असून त्यांचा राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प हे 4 वर्षापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत. अमाप संपत्ती, बोलका माणूस, प्रचंड करारी आणि हिकमती असून हा माणूस कमला हॅरिसला एकाएकी निवडून देणार नाही. पण शेवटी जनता जनार्दन आहे, त्यांनी निर्णय घेतला तर काही घडू शकतं. पण असा निर्णय अमेरिकेचे नागरिक घेतील का हे बघावं लागेल. कारण आजही जसा जसा दहशतवाद पसरत गेला, जसा जसा मुस्लिम आतंकवाद जगभर पसरला आणि वेगवेगळ्या देशामध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात कल्लोळ उठला, अलग अलग फ्रान्स, इटली, जर्मनी अशा ठिकाणी, इंग्लंड या मुस्लिम आतंकवाद्याने मोठ्या प्रमाणात दंगली केल्या आणि तिथला स्थानिक समाज, विशेष ख्रिश्चन लोक बिथरले. आणि काही दिवसापूर्वीच इंग्लंडच्या ख्रिश्चन लोकांनी, मूळच्या तिथल्या रहिवाशांनी प्रचंड प्रमाणात ह्या बाहेरच्या
विरोधात, विशेष म्हणजे मुस्लिम लोकांच्या विरोधात दंगली केल्या, मारझोड केली. हा उजवा जो प्रभाव आहे तो प्रभाव हळूहळू वाढू लागला आणि अमेरिकेत तोही वाढलेला आहे. त्यात डोनाल्ड ट्रम्प हे त्याला हवा देत असून ते जिंकण्यासाठी अजून जास्तीत जास्त उजवी विचारसरणीचा पाठपुरावा करतील. तेव्हा मनमिळावू आणि सगळ्यांना सामावून घेणारी असं धोरण ठेवणारी कमला हॅरिस यशस्वी होते का हे बघावं लागेल. पण तरीही आपण एक भारतीय म्हणून त्यांना पाठिंबा देऊ. तसंच एक चांगली व्यक्ती आणि देशाचा चांगला कारभार आणि अमेरिकेची प्रतिष्ठा पुन्हा वाढवण्यासाठी कमला हॅरिस नक्की उपयुक्त ठरतील अशी आशा करू. नमस्कार.